वाणी मी दंडी नस्याची आणोनी नेती जरी सिद्ध्याची तरी मी त्याची दंडी न. गौरीपुत्र गणपती, जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र, जगत चालक जगत जननी सद्बुद्धी आई साहेब सीताजी, राम भक्त हनुमानजी, गुरुवर्य भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेले माझे रामभक्त राम भगिनी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो. संत सज्जना साष्टांग नमन, श्रोते जना शिलोटांगण, करावया कथा निरूपण, ज्ञानदान मज द्यावे प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. मी तव दुबळार्ची तसे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकार आलती. महाराज होळीच्या अगोदर थोडं एकच मिनिट बोलतो. मी एकदा 2 वर्षापूर्वी म्हणून घेतो की चाडजरी मध्ये 50 ते 60 लोक वाचणार आणि सांगणार असं चुकीचं बोललो मी. पण मला आता कळालं, कधी 4 वर्षानंतर कळालं, 2 वर्षापूर्वी म्हणलो होतो. चाडजरी एक असं ठिकाण आहे, आमचे गुरुवर्य भगवान बाबा काही मागे घेतली आता भावाला घेऊन बारक्या, आणि गेल्यानंतर भाकरीला वेळ लागली, तुपाच्या भाकरी येण्यासाठी. भाऊ रडायला, बारका भाऊ होता गुरुवर्य भगवान बाबाचा आमच्या, पांडुरंग नाव होतं, पांडुरंग. आणि रडायला लागल्यानंतर भगवान बाबा म्हणले, बाबा मी त्यांनी काय केलं म्हणले, तुला भाकर देतो पण थोडस थांब जरा. मग त्यांनी काय केलं, गायी अशा होत्या डोंगराला गेल्या होत्या, जवळ दगड काढला आणि दगडाच्या खालून एक भाकरी काढली हो. आणि ती भाकरी आपल्या पांडुरंगाला खायला दिली. त्या खाली त्याला सांगितलं, बाबा आता कोणाला सांगू नको बर का. दुसरं, भगवान बाबा ज्यावेळेस अस्तर भगवान गड स्थापन करण्यासाठी अस्तर गेले आणि त्या ठिकाणी असताना ज्यावेळेस एका झोपडीमध्ये राहत होते आणि दररोज पकालीन आमच्या महाराजाच्या मुखातून ऐकलं मी, आपले बाबासाहेब महाराज, पाणी ज्यावेळेस जेवून यायचं त्या दिवशी पकालीवाला त्याचं काहीतरी घरचं काम निघालं महाराज. अगर काही असं अडचण आलाच नाही, मग पाणी नव्हतं. मग ते गावड्याचे लहान लहान मुलं होते जे बांधकाम करणारे, ते पाणी पाणी करू लागले. मग भगवान बाबांनी त्या गावड्याला घेतलं, बाजूला गेले असे एक मोठा दगडाची खान दगड काढून तिने मंदिर बांधायला सुरुवात केलेली होती त्या गावड्याच्या हातानं. तिथं थोडं उकर बनले, जरा उकरलं की तिथून पाणी निघालं. पण कारण माझे भगवान बाबा देवाचा अवतार होती महाराज, अशा प्रकारचं कार्य केलं. पण मला इथं 4 वर्षानंतर चाडजरीत आल्यावर कळालं की कोणत्याही घरी, दगडाखाली नाही म्हणणार मी, पण प्रत्येक घरी कुठं जरी बघितलं तरी वाचतातच आहे. अहो ह्या स्वरांब्याला शक्ती होती हो महाराज. त्या शक्तीमध्ये सांगणार वाचताना अर्धे स्वरांब्याचे चाडजरीचेच होते. किती होते? अर्धे नाही, 60% होते हो, गहाणे होते. त्या दिवशी मी म्हणलं ठीक आहे, असतील आले असतील. पण तिथून पुढे मला बघायला मिळालं इथं स्वयंपाकाला उभे असतील ते बी सांगते वाचतील. त्यांनी कधी सांगितलं वाचलं नव्हतं आता बरे. कारण काय, कारण तुकाराम महाराज आळंदीच्या गावाचं वर्णन करतात, पण मी माझ्या मनानं असं तयार केलंय. चाडजरी गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव हनुमान. पुन्हा होतील संताची या भेटी, कोणाच्या राम भक्ताची या भेटी, आणि सांगू सुखाची या गोष्टी. काय सुख आहे महाराज, काय समाधान आहे, काय आनंद आहे माझ्या भगिनी या ठिकाणी आता पारा. माझे राम भक्त माझे भाऊ या ठिकाणी आता काय आनंद आहे. अरे जन इथं येऊन बघितला तोच आनंद. हे पूर्वजन्मीचे माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचे असणार हे वानर सैन्य असणार, आणि ते इथे येते हो. आणि त्यांनीच अधिकार असताना माझ्या हनुमानजीने प्राप्त करून दिलाय. म्हणून अशी या ठिकाणी आता कथा अशी महाराज चालेली. हे झालं आपलं मिळून आता वाटतं म्हणता येणार नाही, पण भक्तीचा गौरव आहे हो. शक्ती ताकद आहे माझ्या हनुमानजीची चाडजरीतल्या. या ठिकाणी असणारे माझे भगवान रामचंद्र प्रभू जेव्हा असतात आणि निघाले कुठून, पंचवटीच्या ठिकाणून लंकेच्या राजा आणि जगत माझ्या सीतामाईचा अपहरण करून घेऊन गेला. तेव्हा असतारे आणि भगवान रामचंद्र प्रभू आणि सीतेचा असतार आणि चिंतन करीत सीता भक्ती होती महाराज. देव कोणाचं चिंतन करणार? भक्तीचं. भगवान माझे रामचंद्र प्रभू देव आणि सीतामाय भक्ती. सीता 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 म्हणून माझा भगवान रामचंद्र प्रभू
रणातून जात असताना काय बघितलं? ज्या ठिकाणी असताना जटायूचं लंकेच्या राजा रावणाचं युद्ध झालं ते ठिकाण होतं महाराज. आणि त्या ठिकाणी असताना सगळं रथ असताना मोडून पडलेला बघितला. रथाचे घोडे म्हणण्यापेक्षा गाडव मरून पडलेले बघितले. अशा प्रकारची अवस्था बघितली. आणि हे बघितल्यानंतर माझा भगवान रामचंद्र प्रभू साधू रथ लक्ष्मणाबरोबर संभाषण करतो. काय बोलतो महाराज? बोला. कळी काळाची फोडी कवटी हो धर्मनिया सकळ सृष्टी सीता गोरटी आणि माझ्या भगवान रामचंद्र प्रभूनं सांगितलं जर या ठिकाणी जगत चालक जगत जनी सद्बुद्धी साहेब सीतादेवी असतार या ठिकाणी मारली गेली असली आणि जर त्या ठिकाणी असताना काळ जरी घेऊन गेलेला असला यम जरी घेऊन गेलेला असला तर त्या काळाला शासन करून त्याला शिक्षा देऊन या ठिकाणी असताना आणि असताना सीतादेवीला घेऊन येईल. अशा प्रकारे असताना जगत चालक जगत प्रभू माझा आणि भगवान रामचंद्र प्रभू बोलले. निवडणुकीपासून आजच आले होय बोला. आजारीनं आमचे महाराज कारण किती गोड आहे किती चांगलं की माझा भगवान रामचंद्र प्रभू. सीतादेवी भक्ती होती हो. काय म्हणतो? अरे त्या काळाला नेलं असलं यमाला नेलं असलं तर काळाला शिक्षा करीन यमदूताला शिक्षा करीन. आणि असताना भक्ती सीतादेवीला या ठिकाणी घेऊन अशा प्रकारे माझा जगत चालक जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी बोलू लागले महाराज. बोला. कारण असताना माझा भगवान रामचंद्र प्रभू ज्यावेळेस असताना त्या ठिकाणी शोक करू लागले दुःख करावं लागले विलाप करू लागले. देवाची अशी अवस्था झालेली होती आणि देवाचा अशा प्रकारचा असताना क्रोधोन्नित झालेला माझा भगवान रामचंद्र प्रभू झाला. जशा अग्नीच्या ज्वाळा निघतात आणि आकाशापर्यंत जातात महाराज तसा असताना क्रोधान्वित झालेला असताना माझा भगवान भगवान 33 कोटी देव आणि मनामध्ये त्या ठिकाणी काय विचार करू लागले महाराज. बोला. जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूची अशा प्रकारची अवस्था बघितली. अशी अवस्था बघितल्यानंतर माझ्या देवाला हरिभक्तप्राण कीर्तनकार विलास महाराज जी बडे गाऊन जातात.